लाडक्या बहिणींना आपण अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट तातडीची सूचना देणार आहोत की लाडक्या बहीण योजनेतून कोणत्या महिला बाद होणार, कोणत्या महिला रद्द होणार, ज्यांना यापूर्वी पैसे भेटले असतील परंतु आता 1 रुपयासुद्धा भेटणार नाही, आणि कोणत्या महिलांना 2100 रुपये भेटणार, कधी मिळणार हा हप्ता, महत्त्वाची अपडेट आहे ही. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचे आहे. अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपूर्वी 6 महिन्यासाठी आणलेली एक सर्वात मोठी योजना होती, ज्यामधून सरकारचं एक महत्त्वाचं उद्देश हेच होतं की ज्याप्रमाणे त्यांना लोकसभेमध्ये फटका बसला होता, लोकसभेमध्ये जेवढं पाहिजे तेवढं यश मिळालं नाही, त्याचा फटका कुठं विधानसभेमध्ये मिळू नये म्हणून त्यांनी 6 महिन्यापूर्वी ही लाडकी बहीण योजना आणली होती. मुळामध्ये मध्य प्रदेश या सरकारने यापूर्वी ही अशा प्रकारची योजना राबवली आहेत. अजून पण मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण नावाची योजना चालू आहेत आणि त्याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने ही योजना महाराष्ट्रात आणली होती. त्या अंतर्गत त्यांनी 1,500 रुपये प्रति महिना प्रत्येक महिलेला द्यायचं ठरवलं. 6 महिन्यामध्ये ज्या पण महिलांनी फॉर्म भरलेत, म्हणजे 5 टप्प्यामध्ये महिलांना पैसे मिळाले, तर सगळ्या महिलांचे फॉर्म परत पुन्हा आता तपासले जाणार आहेत आणि त्यामधून आता ते 50 ते 60% महिलांचे फॉर्म हे रद्द करणार आहेत. कारण की ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस त्यांनी इतके कठोर नियम लावलेले नव्हते. सर्व महिलांसाठी त्यांनी फॉर्म म्हणजे सर्व ज्या अटी होत्या त्या शिथिल केल्या त्या आणि त्यामुळं सगळ्या महिलांना पैसे भेटले. परंतु आता हे सरकार 5 वर्ष चालणार आणि योजना जर त्यांना 5 वर्ष चालवायची म्हणली तर त्यांच्यावर खूप मोठा लोड येणार, दबाव येणार आणि इतका पैसा ते आणणार कुठून. त्यामुळं आता या लाडक्या बहीण योजनेतल्या बऱ्याच महिला त्यांचं रद्द करायचं टार्गेट आहेत. जास्तीत जास्त महिला याच्यातून कशा बाद होतील यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, जेणेकरून त्यांच्यावर जास्त पैशाचा लोड येणार नाही. कारण की राज्य सरकारकडं नुसती लाडक्या बहिणींना पैसे वाटायची नाही, तर संपूर्ण प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी असते, ज्यामध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार असो किंवा इतरही महत्त्वाच्या योजना आहे त्याच्या, किंवा पूर्ण सरकार त्यांना राज्य चालवायचं आहे, त्यामुळं त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागतो. तर हा पैसा त्यांना कुठून आणणार, यासाठी टॅक्स अंतर्गत जरी येत असला तरी इतका पैसा जर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत वाटला जात असेल तर इतर ज्या यंत्रणा आहेत त्याला कमी पडेल पैसा. त्यामुळं राज्य सरकार आता या योजनेमध्ये मोठे निकष आणि नियम लावण्याची दाट शक्यता आहे. त्या प्रकारच्या बातम्यासुद्धा सध्या व्हायरल होत आहेत. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींना हे सांगणं आहेत की तुमचे परत पुन्हा कागदपत्र पडताळणी जर झाली तर तुम्ही जे महत्त्वाचे कागदपत्र आहे, ज्यामध्ये उत्पन्नाचा दाखला झाला किंवा तुमचं पॅन कार्ड झालं, तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आत्ताच म्हणजे काढून ठेवा. भविष्यामध्ये ते विचारू शकतात, ही फक्त शक्यता आहे, नक्की विचारतील याची गॅरंटी नाही. परंतु सर्व बहिणींनी हे कागदपत्र काढून ठेवा, कारण की निकष जर त्यांनी लावले तर ते 100% उत्पन्नाच्या दाखल्याचा निकष हे लावणारच आहेत आणि लावतील असं वाटतंय. तसंच तुम्हाला दुसरं एक महत्त्वाचं सांगणं आहे की तुम्हीच केवळ यांना निवडून आणलेलं आहे, तुम्हीच भरभरून मतदान केलं आहे, त्यामुळं तुमच्या मतदानावरच ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्रीसुद्धा झालेले आहेत. त्यामुळं सर्व महिलांनी ही सर्वात मोठी अपडेट समजून घ्या की ज्या महिला इतरही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे, जशी संजय निराधार झाली, त्यानंतर इतरही ज्या विधवा किंवा अपंग किंवा इतर ज्या महिलांसाठी योजना आहेत त्याचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर तुम्ही शासकीय कर्मचारी असन किंवा तुमच्या घरातून जर कोणी असन तरी तुम्हाला याचा योजनेचा लाभ भेटणार नाही. असे वेगवेगळे ते निकष पुढं लावू शकतात, ही फक्त शक्यता आहेत. मी फक्त अंदाजे सांगतोय, शासनाचा अजून कोणताही JR आलेला नाही किंवा अजून शासनाने त्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, फक्त हे अंदाज आहेत. कारण की परत पुन्हा आता लाडक्या बहिणीला 2100 रुपये हप्ता चालू करायचा आहे. 1500वरून 2100 रुपये आता रक्कम वाढलेली आहेत आणि ही रक्कम कधी दिली जाणार, 6वा हप्ता. तर हा पहिले विधानसभेमध्ये याचा प्रश्न मांडला जाणार आणि त्यानंतर हा पैसा तुम्हाला वाटला जाणार आहे. त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी ही अपडेट समजून घ्यावी. आणि कोणत्या महिलांचे फॉर्म रद्द होणार, तर ज्यांचे फॉर्म भरताना कागदपत्राची अपूर्ण माहिती होती किंवा ज्या महिलांचा यापूर्वी कुठं योजनेचा लाभ घेतलेला आहे कोणत्या याचा, त्या महिलांचे फॉर्म रद्द होऊ शकतात. अशी मोठी महत्त्वाची अपडेट आहेत. तुम्ही अपडेट शेवटपर्यंत बघितली, धन्यवाद, विशेष आभार. त्यामुळं तुम्ही सावध राहा
आणि आपण तुम्हाला सर्व माहितीनं अपडेट देत राहू.